तिलक लगा के मिट्टी का तू बाजी आज लगा ले, तुझ में जो चिंगारी है उस शोला आज बना ले। जान लगा के खेल खिलाड़ी, ओ जान लगा के खेल खिलाड़ी, साथ हमेशा स्पोर्ट्स इंडी। शान बढ़ा तू रहे अगाड़ी, जीत की भाषा स्पोर्ट्स इंडी। क्रिकेट अपनी नस नस में और नस्लों में बहता है, सारे जहां में खेल हमारा अव्वल कहलाता है। बैडमिंटन हो या टेनिस हो, सबसे आगे हम हैं। बड़े शान से लहराता अपना ही परचम है। तुझ में है वो बात अनूठी, हो तुझ में है वो बात अनूठी, साथ हमेशा स्पोर्ट्स इंडी। जान लगा के खेल खिलाड़ी, जीत की भाषा स्पोर्ट्स इंडी। तीरंदाजी, तलवारबाजी, घुड़सवारी, कुश्ती, खो-खो, फुटबॉल, कबड्डी, हॉकी देते हैं चुस्ती। दौड़ बैठन दौड़ और भाला फेंक मलखम, शतरंजी तू बुद्धिमानी है, तुझ में 10 का दम। तू तपा हुआ लोहा फौलादी, तू तपा हुआ लोहा फौलादी, साथ हमेशा स्पोर्ट्स इंडी। जान लगा के खेल खिलाड़ी, जीत की भाषा स्पोर्ट्स इंडी। हुड़दंग मचा, तू रंग चढ़ा, सब देखे हक्का पक्का। तू हट्टा कट्टा है जिगरा, हर मुश्किल को दे मुक्का। हार हुई तो टूट न जाना, फिर से तू उम्मीद जगाना। मुट्ठी में तू बांध हौसला, हार को राह नहीं दिखाना। तू खींच के ला तू जीत की झंडी, अरे खींच के ला तू जीत की झंडी, साथ हमेशा स्पोर्ट्स इंडी। जान लगा के खेल खिलाड़ी, जीत की भाषा स्पोर्ट्स इंडी। शान बढ़ा तू रहे अगाड़ी, जीत की भाषा स्पोर्ट्स इंडी। जान लगा के खेल खिलाड़ी, जीत की भाषा स्पोर्ट्स इंडी। जीत की भाषा स्पोर्ट्स इंडी। स्पोर्ट्स इंडी। तू बाजी आज लगा ले, ओ तिलक लगा के मिट्टी का तू बाजी आज लगा ले, तुझ में जो चिंगारी है उस शोला आज बना ले। जान लगा के खेल खिलाड़ी, ओ जान लगा के खेल खिलाड़ी, साथ हमेशा स्पोर्ट्स इंडी। शान बढ़ा तू रहे अगाड़ी, जीत की भाषा स्पोर्ट्स इंडी। क्रिकेट अपनी नस नस में और नस्लों में बहता है, सारे जहां में खेल हमारा अव्वल कहलाता है। बैडमिंटन हो या टेनिस हो, सबसे आगे हम हैं। बड़े शान से लहराता अपना ही परचम है। तुझ में है वो बात अनूठी, हो तुझ में है वो बात अनूठी, साथ हमेशा स्पोर्ट्स इंडी। जान लगा के खेल खिलाड़ी, जीत की भाषा स्पोर्ट्स इंडी। स्पोर्ट्स इंडी।
घुड़सवार। नमस्कार. स्पोर्ट्स इंडीच्या संवाद मातीतल्या खेळाडूंशी ह्या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. मी जितेंद्र जोशी. मित्रांनो, कधी काही खेळाचा गंधही नसलेला एक व्यक्ती क्रीडा प्रशिक्षक होऊ शकतो का? एवढंच नव्हे तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे खेळाडू फक्त राज्यस्तरीय नव्हे तर जिल्हा राष्ट्रीय स्तरापर्यंत जाऊन उत्कृष्ट कामगिरी सुद्धा करू शकतात का? खरं तर या गोष्टीवर विश्वास कोणाचा बसणार नाही, पण हे अगदी खरं आहे. आणि त्याचंच एक उदाहरण म्हणजे आजचे आपले प्रमुख वक्ते. खरं तर शालेय, विद्यालयीन आणि महाविद्यालयीन ह्या त्यांच्या काळामध्ये जर त्यांनी ठरवलं असतं तर ते खरं तर इंजिनियर, डॉक्टर ह्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते जाऊ शकले असते. पण त्यांनी जे क्षेत्र निवडलं ते क्षेत्र होतं ज्ञानार्जनाचं, अर्थात शिक्षक. खरं तर हे क्षेत्र त्यांनी अगदी मनापासून निवडलं होतं की त्यामागे काही कारण होतं. खरं तर एक सरासरी म्हटलं जातं की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये एक वळण येत असतं आणि ते वळण त्यांचं पूर्णपणे आयुष्य बदलत असतं. असंच काहीसं घडलं आजच्या आपल्या प्रमुख वक्त्यांसोबत. ते कसं घडलं, कधी घडलं आणि का घडलं, ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठीच आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आणि आजचे आपले ते व्यक्तिमत्व अर्थात आजचे आपले प्रमुख वक्ते म्हणजे क्रीडा, कला विकास आणि प्रकल्प पिंपरी चिंचवड संघाचे प्रशिक्षक अर्थात माननीय श्री बन्सी आटवे सर. आटवे सर, तुमच्या आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आणि सोबतच ज्यांच्या संकल्पनेतून संवाद मातीतल्या खेळाडूंचा हे एक नवीन उपक्रम जो साकारला जातोय, ज्या स्पोर्ट्स इंडीच्या संचालिका आणि संस्थापिका सुद्धा आहेत, त्या मिसेस सुप्रिया बडवे मॅडम यांचंही मी आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. आणि सोबतच स्पोर्ट्स इंडीचे मुख्य व्यवस्थापक माननीय श्री श्रीपाद जवळेकर सर नेहमीच आमच्या पाठीशी उभे राहतात, ते आजही आहेत. तर मी त्यांचंही स्वागत करतो आणि सोबत जवळेकर सरांना विनंती करतो की त्यांनी स्पोर्ट्स इंडी बद्दल माहिती थोडक्यात सांगावी. जवळेकर सर. नमस्कार मित्रांनो. स्पोर्ट्स इंडी ही 2016 पासून जी अविरत कार्य करत आहे क्रीडा क्षेत्रातल्या नावाजलेल्या आणि उत्तुंग भरारी घेऊ पाहणाऱ्या नवोदितांना त्यांच्या कार्यासाठी, त्यांच्या प्रेरणेसाठी सहकार्य करणे आणि त्यांना साथ देणे यासाठी स्पोर्ट्स इंडीच्या माध्यमातून माननीय सुप्रिया बडवे मॅडम यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही स्पोर्ट्स इंडीची सुरुवात केली. स्पोर्ट्स इंडी ही विविध क्षेत्रातल्या लाईव्ह टेलिकास्ट करते. कार्यक्रम कबड्डीचे असो, बाकी खेळ असो, खेळांची माहिती, ऑलिम्पिकची माहिती, या सोबत विविध क्षेत्रातले क्रीडापटूंचे मार्गदर्शन हे युवकांना व नवोदितांना मिळावे यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत आणि कार्य करत राहू. स्पोर्ट्स इंडी आज जे आटवे सरांना घेऊन कार्यक्रम करतायत, मला एवढंच म्हणायचं की आटवे सरांचं कार्य खूप चांगलं आहे. आम्ही त्यांच्यासोबत महापालिकेच्या विविध शाळांना भेटी दिल्यात. माझं आटवे सरांच्या कार्याला खरंच त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. जितेंद्र. धन्यवाद श्रीपाद सर. आटवे सर आणि माझ्या इथे जमलेल्या प्रेक्षक मित्रांनो, आटवे सरांच्या कारकिर्दीवरती एक प्रकाश झोत टाकणारी एक छोटीशी ध्वनिचित्रफीत स्पोर्ट्स इंडीच्या टीमने तयार केलेली आहे. तर मुलाखतीला सुरुवात होण्यापूर्वी आपण त्या ध्वनिचित्रफितीतून आटवे सरांच्या कामगिरीचा आढावा थोडक्यात घेऊया. टेक्निकल टीम प्लीज. खेळ असो वा खेळाडू, तिथं कठोर परिश्रमास पर्याय नसतोच. प्रत्येक टप्प्यावर संघर्ष, कधी खेळाच्या मैदानावर तर कधी संघटनांतर्गत राजकारणात, कधी विजय तर कधी पराजय, कधी विरोध तर कधी सहकार्य, कधी अपमान तर कधी मान सन्मान. आणि अशाच अनुभवांच्या काटेरी तारेवरची कसरत करणारे कबड्डीचे प्रशिक्षक,
बन्सी गंगाराम आटवे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विद्यालयाचे क्रीडा शिक्षक. MSc, DEd, CPEd, BA आणि BPEd असा त्यांच्या शैक्षणिक पात्रतेचा प्रवास. स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचे कोच जयवीर शर्मा नीलखिराम. आंतरराष्ट्रीय पंच दत्ता जिंजुर्डे. जिल्हा कबड्डी संघटनेचे प्रमुख पंच संदीप पायगुडे यांना ते गुरुस्थानी मानतात. आटवे सर आता इतर खेळाडूंसाठी गुरुची भूमिका बजावत आहेत. अनेक राष्ट्रीय खेळाडू घडविण्यात त्यांचं मोलाचं योगदान राहिलं आहे. मैदानी खेळ आणि कुस्तीत त्यांचे अनेक खेळाडू नावारूपाला आलेत. आटवे सरांचं व्यक्तिमत्व चौफेर. ते कवी आणि संहिता लेखकही. त्यांच्या या अथक परिश्रमाची दखल घेत त्यांना अनेक पुरस्कार आणि मान सन्मानानं गौरविण्यात आलंय. कबड्डी हाच श्वास आणि ध्यास असलेल्या आटवे सरांना 20 वर्षांपूर्वी जे गमवावं लागलं ते मनाला चटका लावणारं आहे. पण हार मानेल तो खेळाडू कसला, अशा या कसलेल्या कबड्डी गुरुचे स्पोर्ट्स इंडी परिवारातर्फे मनःपूर्वक अभिनंदन. थँक्यू टेक्निकल टीम. सर, आटवे सर, ही होती तुमच्या आतापर्यंतच्या वाटचालीची एक छोटीशी झलक दाखवण्याचा आम्ही स्पोर्ट्स इंडीच्या या माध्यमातून प्रयत्न केला होता. सर, सुरुवात याच प्रश्नापासून करूयात की ही तुमची कारकिर्दीवरती झालेली ध्वनिचित्रफीत कशी वाटली? जोशी सर, स्पोर्ट्स इंडी इतकं मला जवळून कोणी पाहिलेलं नाही. माझ्या प्रवासातील सहप्रवासी आपणही आहात. त्यामुळे मला आलेल्या अडचणी, आलेले संघर्ष, जय पराजय याचे आपण चालते बोलते विद्यापीठ आहात. आणि मंदार दीक्षित आणि जोशी सरांना माझ्याबरोबर पाठवणाऱ्या स्पोर्ट्स इंडीच्या संचालिका श्रीमती सुप्रिया बडवे मॅडम, श्रीपादी जवळेकर सर, मी तुमचं मनापासून आभार मानतो, धन्यवाद व्यक्त करतो की मला या तुमच्या मंचावर माझं मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलवून निमंत्रित केलं. आपण माझी जी ध्वनिचित्रफीत दाखवली ती अत्यंत वास्तव आहे. माझ्या अंगावर शहारे आले ही ध्वनिफीत बघून. पुढच्या प्रश्नाकडे मी वळतो तुमच्या परमिशनसह. सर, असं म्हटलं जातं की खेळ असो वा खेळाडू, तिथं कठोर परिश्रम हे ठरलेलेच असतात. त्याविषयीचा तुमचा प्रवास तर जाणूनच घ्यायचा आहे, पण त्याआधी सुरुवातीलाच तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी ऐकायला माझ्यासह सारेच उत्सुक आहेत खरं तर. सर, तर एकंदरीमध्ये तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल तुम्ही काय म्हणाल, किंवा तुम्ही कुठल्या कौटुंबिक पार्श्वभूमी मधून इथपर्यंत आलात? जोशी सर, भाकरीची भ्रांत आणि 18 विश्व दारिद्र्य असणाऱ्या गांधीनगर सारख्या झोपडपट्टीमध्ये, ज्या झोपडीला दरवाजाही नाही, अशा घरामध्ये माझा जन्म झाला. नगरपालिकेच्या प्राथमिक शाळेत 7वी पर्यंत शिक्षण, माध्यमिक शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या नवमहाराष्ट्र विद्यालयामध्ये घेत असताना पाव वाटप केंद्र, दूध वाटप केंद्र, वर्तमानपत्र टाकणं, पवना समाचारमध्ये अक्षर जुळणीचं काम करणं, असं मी काम करत राहिलो. परंतु मला ज्ञानार्जनाची भूक होती. मी शिक्षणाची प्रार्थना कधीही केली नाही, तिची कास कधीही सोडली नाही. मला लहानपणापासूनच वक्तृत्व स्पर्धेची सर आवड असायची आणि माझे बऱ्याच ठिकाणी असे नंबर आलेले आहेत. असाच एका स्पर्धेमध्ये माझा पहिला नंबर आला. शिवाजी राजांचा चांदीचा मुलामा दिलेला अर्धपुतळा मला बक्षीस मिळाला. मी तो बक्षीस मिळालेला पुतळा उड्या मारत आनंदानं इकडे तिकडे बागडत, याला त्याला दाखवत, याची त्याची शाबासकी घेत घरापर्यंत पोहोचलो. माझ्या आईच्या हातामध्ये तो पुतळा मी घातला. आईनं क्षणभर पाहिलं आणि आई म्हणाली, बरं झालं, येईल आपल्या कामाला, कधीतरी मोडता येईल. ते ऐकल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की हा शिवाजी राजांच्या बक्षिसामध्ये, या पुतळ्यामध्ये पण माझ्या आईला जगण्याचं साधन दिसत आहे, जगण्याची जीवापाड धडपड दिसत आहे. आणि मी त्या दिवसापासून ठरवलं की या शिवाजी राजांच्या पुतळ्याकडे बघत बघत
आपण शिक्षण पूर्ण करायचं आणि शिक्षण करून कुठेतरी चांगल्या ठिकाणी नोकरीला लागायचं आणि जी माझी आई जिजाऊ सारखी आहे तिला मी शिव होऊन दाखवायचं. सर, आपण माझी कौटुंबिक पार्श्वभूमी विषयी बोलत होता. मी कुठेतरी लिहिलंय, माझा संघच हे माझं कुटुंब आहे. खरंच माझा संघ माझं कुटुंब आहे. माझी 2 मुलं कौस्तुभ आणि कोमल आणि माझी पत्नी सरस्वती हेही त्या कुटुंबाचे घटक आहेत. आणि म्हणून या सर्व संघाचं मी अनेक प्रकारे मानव जातीची सेवा करणं हा माझा धर्म समजतो. जगणं तर कुणीही जगतो. कोट्यावधी जगती जीवाणू, कोट्यावधी जगती जीवाणू, जगती आणि मरती जशी की गवताची पाती. असं मरण नसावं. ह्याला मरण म्हणतात का? मेल्यानंतर कीर्तिरूपानं आपल्याला उरता येईल काय? समाजामध्ये आपल्याला काही इतिहास निर्माण करता येईल काय? आपण समाजासाठी एक आदर्श असूया का? असं मनामध्ये ठरवून मी त्या दिवसापासून माझ्या जीवनाचा कार्यकाल ठरवला. खरं तर सर, आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल तर महाराष्ट्रातला कुठलाही व्यक्तिमत्व जर सर्वात आधी कोणाचे आशीर्वाद घेत असेल तर तो नक्कीच महाराष्ट्राचे भाग्यविधाते शिवछत्रपती महाराजांचाच आशीर्वाद घेऊन त्यांच्या कार्याला तो सुरुवात करत असतो. आणि तशीच सुरुवात तुम्ही केली आणि म्हणून तुम्ही आज यशाच्या या शिखरावर पोहोचलेले आहेत. सर, ह्या पार्श्वभूमी जाणून घेत असताना मला एक प्रश्न इथे पडतो की तुमचा जो काही उमेदीचा काळ होता, जेव्हा तुम्ही महाविद्यालयीन मध्ये शिकत होता, तो काळ सर कदाचित बाकीच्या क्षेत्रांसाठी अनुकूल असा काळ होता. जसं इंजिनिअरिंग असेल किंवा मेडिकल लाईन असेल किंवा MPSC UPSC सारख्या परीक्षा असतील, तुम्ही तुमच्या करिअरसाठी हे क्षेत्र निवडू शकत होतात. सर, मला हा प्रश्न इथे पडतोय की एवढं सगळं अनुकूल परिस्थिती असताना शिक्षणाच्या बाबतीमध्ये तुम्ही शिक्षक ही भूमिका का स्वीकारली? त्यामागचं नेमकं कारण काय? हा जोशी सर, 1ली ते 7वी पर्यंत जे कोणी विद्यार्थी शिकत असतात, हा जो शिक्षणाचा कालखंड असतो, याच्यामध्ये आई वडिलांनंतर जर सर्वात जवळ आपल्या कोण असेल तर आपले शिक्षक असतात. शिक्षकांच्या व्यक्तिमत्वाचा, त्यांच्या आचार विचारांचा आणि राहणीमानाचा आपल्या जीवनावर एवढा प्रभाव असतो की त्या काळामध्ये जर तुम्हाला कुणी विचारलं ना की तुम्हाला काय व्हावंसं वाटेल, तर तुम्ही त्याच 80% विद्यार्थी त्या काळामध्ये मला शिक्षक व्हावंसं वाटतंय असंच उत्तर देतील. परंतु आणि नंतरच्या काळामध्ये मला शिक्षक व्हावंसं का वाटलं, लहानपणी पॅशन होती, परंतु नंतरच्या काळामध्ये मला असं कळलं की शिक्षक हा काय व्यवसाय नाही, हा काय धंदाही नाही, नोकरी नाही हो सर. शिक्षक ही एक प्रकारची सेवा आहे. चैतन्याचा संपर्क आहे, सजीवाशी संपर्क आहे. मुलं ही देवाघरची फुलं असतात. मुलांमध्ये देव वसत असतो. देव वसे जयाच्या चित्ती, ज्याची करावी संगती. देवाची संगती जर तुम्हाला पाहिजे असेल ना सर, तर तुम्ही मुला फुलांमध्ये रमलं पाहिजे. तुम्ही मला विचारलं शिक्षक का व्हावंसं वाटतं, त्याचं हे एक उत्तर झालं. शिक्षक खऱ्या अर्थानं राष्ट्र निर्मितीचा महागुरु असतो. शिक्षक हा गुरु असून कधी सद्गुरूही होतो. शिक्षक इंजिनियर, डॉक्टर, वकील असे राष्ट्र निर्माते घडवत असतो. म्हणून शिक्षक शिस्त, संयम आणि संस्कार याचा आधार असतो. म्हणून सर मला शिक्षक व्हावं असं वाटलं. सर, तुम्ही आता जसं म्हणाला की एक खरं म्हणजे एक राष्ट्र निर्माता म्हणून शिक्षकाची एक प्रमुख भूमिका असते. जसा शिक्षक असतो तसाच विद्यार्थीही घडत असतो. पण सर, माझा पुढचा एक छोटासा प्रश्न तुम्हाला असा आहे की जर शिक्षक हा एक क्षेत्र तुम्ही निवडलं आणि त्या क्षेत्रातनं मग क्रीडा क्षेत्राकडे तुम्ही खूपदा आपली झाल्यानंतर मी ऐकलंय की तुमच्या पूर्ण म्हणजे महाविद्यालयापर्यंत, अर्थात शाळेपासून तर महाविद्यालय हा जो तुमचा कालखंड गेलेला आहे, या काळामध्ये तुम्ही कधीही ग्राउंडवर साधी बॅट घेतली नाही किंवा ग्राउंडकडे नुसतं चक्कर मारायला सुद्धा गेला नाही. याचा अर्थ की क्रीडा क्षेत्राशी तुमचा त्या काळामध्ये दूरान्वये संबंध नव्हता. तर मग ह्या शिक्षक भूमिकेत तुम्ही आल्यानंतर क्रीडा शिक्षक म्हणून तुम्ही कशी सुरुवात झाली तुमची?
सर, माणसाच्या जीवनात काही अपघात घडतात आणि काही अपघात खरंच सुखद असतात. आज तुमच्या या स्पोर्ट इंडीच्या इथे मुलाखतीला बसलोय. महाराष्ट्रभर माझा एक चांगला कोच म्हणून नावलौकिक झालाय. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, परंतु तेथे परमेश्वराचे अधिष्ठान पाहिजे. आपण केल्याने होत आहे. आलो अपघातानं आलो. 1986 साली तत्कालिक उपायुक्त कोंडे साहेब यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये क्रीडा कला विकास प्रकल्पाची स्थापना केली. सेवेमध्ये असणाऱ्यांकडून जे पदवीधर आहेत आणि खेळाची आवड आहे अशा लोकांसाठी हा प्रकल्प स्थापन करून त्यांच्याकडून अर्ज मागवण्यात आले. मी पण कुणाच्या सांगण्यावरून काही पगार वाढेल, काहीतरी घडेल ह्या हिशोबाने अर्ज केला. अर्ज केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे तर आपलं कामच नाही. आपण जे काही 38 क्रीडा शिक्षक घेतलेले आहेत याच्यातला शेवटचा पण नाहीयेत. आपल्याला कबड्डी मधला क आणि खेळातला काही कळत नाही. परंतु सर, आपण जर मनावर घेतलं तर जगाच्या पाठीवर असं अशक्य आणि असाध्य असं काहीच नाहीये. त्या काळामध्ये उन्हाळी आणि दिवाळी प्रशिक्षण शिबिरं ही क्रीडा विकास प्रकल्पामार्फत चालवली जायची. या प्रकल्पाच्या शिबिराला प्रशिक्षण देण्यासाठी कोंडे साहेबांनी आणि महापालिकेनं साईचे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचे नामांकित असे कोचना आणले होते. याच्यामध्ये खो खो, कबड्डी, फुटबॉल, मैदानी असे खेळ शिकवले जायचे. त्या काळामध्ये कबड्डीसाठी जयवीर शर्मा साईचे कोच आणि मैदानीसाठी लखीराम शर्मा साईचे कोच असायचे. खरं सांगू का सर, मी आता सुद्धा शर्मा सरांना कोच समजतो, माझा गुरु समजतो आणि मी त्यांच्याच मार्गदर्शनाखाली शिकलो. पुढे भविष्यामध्ये अनेक लोक मला भेटली. त्यामध्ये संदीप पायगुडे सर आहेत, दत्ता झिंजुर्डे सर आहेत, राजेंद्र आंधेकर सर आहेत, योगेश यादव सर आहेत. ही मी यांना माझ्या गुरुस्थानी मानतो. आणि मग कावळी चिमणी सारखे दाणे वेचावं तसं ज्ञान मी यांच्याकडून घेतलं आणि कबड्डीमध्ये पाय रोवला. जेमतेम स्कूल लेवलला माझे काही संघ असायचे. थोडेफार जिंकायचे, थोडेफार हारायचे अशी परिस्थिती असायची. परंतु 1999 ते 2000 सालाच्या दरम्यान मी ठरवलं की यावर्षी आपण राज्यच मारूया आणि एक सुंदर मेहनतीनं उभा केलेला संघ तयार केला. मुलींचा उत्तम असा संघ होता. त्या काळी आपल्या महापालिकेला जिल्ह्याचा दर्जा नव्हता. वाल्लेकारवाडी येथे तालुकास्तरीय स्पर्धा व्हायच्या आणि तालुक्याला माझा संघ उतरला. त्या ठिकाणी तो फायनल खेळला. फायनल खेळत असताना फक्त एका पॉइंटनं तो संघ हरला आणि माझ्या लक्षात आलं इथे आपण कुठं कमी पडलो. तर मला लांबून कदाचित त्याच्यामध्ये राजकारणाचा वास आला. हे पहा सर, ज्या संघाने मला हरवलं तो माझ्याकडून 1 पॉइंट जिंकून राज्य विजयी होतो. जिल्हा, विभाग आणि राज्य हा भरपूर पोत्यांनी पॉइंटने मारतो आणि मी 1 पॉइंट हरतो. माझ्या सर्व मुलींचं नुकसान तिथं झालेलं असतं. सर, यालाच जोडून मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही जसं आता राजकारणाचा इथे उल्लेख केला आणि आपण आपल्या ध्वनी चित्रफितीत सुद्धा ऐकलं, खरं तर संघर्ष आणि क्रीडा जगतातलं राजकारण नेमकं काय असतं हे मला तुमच्याकडे जाणून घ्यायचं होतं. आणि सोबत ह्या राजकारणामुळे खेळाचं आणि खेळाडूंचं कशा प्रकारचं नुकसान होतं असं तुम्हाला वाटतं? सर, हा तसा प्रश्न मला धोकेदायक आता मी उत्तर देणं. म्हणजे पुढचा काळ आहे माझा आणि कबड्डीचा आहे. परत या संघर्षात जर मी पडलो तर आणि माझ्या काही विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ शकतं. तरी पण सत्य बोलावंसं वाटतं मला. जर आपण राज्याची सन 18-19ला 14 वर्ष मुलींची राज्याची फायनल मारतो, रूपा आणि भूमिका सारख्या मुली राष्ट्रीय लेवलला खेळायला जातात, मग 2च का जातात? सन 2000 साली पुन्हा आपण 17 वर्षाची वर्सोवा मुंबई येथे राज्याची फायनल मारतो. मग आपल्या 2च मुली काय त्या संघामध्ये घेतल्या जातात राष्ट्रीयच्या. आणि राष्ट्रीयच्या संघामध्ये या मुली खेळल्यामुळे राष्ट्रीयला आपल्याला पदक मिळतंय. बऱ्याच वर्षानंतर काश्य पदक महाराष्ट्राला आहे. भारताच्या बेस्ट रेडरचा पुरस्कार मनीषाला मिळतोय. मग 2च मुली कशा काय घेतल्या? 2च का? दुसरा प्रश्न, पुणे जिल्ह्यासारखी नावलौकिकाची किशोरी गटाची स्पर्धा आपण विजय झालो.
त्याच्यातही 2च मुली घेतल्या. हा योगा आहे की असं ठरलेलं आहे की भविष्य आहे, मला कधीच कळत नाही. मग हे असं घडतं कसं? आपण हे थोड्या छोट्याशा लेवलचं झालं. काही चित्रपट पहा तुम्ही, चित्रपटामध्ये तुम्हाला काही जाणवल. त्यातलं मी तुम्हाला शाहरुख खानचा चक दे इंडियानं केलेली मेहनत बघा, आणि आमिर खान सारखी त्या झालेली दंगल बघा. पळशीची पीटी उषा जी जीवापाड आकांतानं कष्ट करते, तिचा जो माझ्यासारखाच एक पाय गमावलेला कोच असतो, मानधनावर काम करत असतो, आणि तो तिला त्या छोट्याशा मानधनाच्या पैशातून बूट घेऊन देतो. ती जेव्हा राज्यविजय होती ना, तेव्हा ज्यांनी या खेळाडूला अडवलं, त्रास दिला, त्या कोचला मदत नाही केली, ती लोक श्रेय घेण्यासाठी ते फोटोला आणि नावाला उभी राहतात. एकतर शिक्षिका खुशाल म्हणते हो त्याच्यामध्ये, काही नाही, ही मुलगी उशिरा यायची ना, मी हिच्याकडून ग्राउंडचे राऊंड मारून घ्यायची, त्याच्यामुळे हिचा नंबर आला. अशा पद्धतीनं जर खेळामध्ये राजकारण होत असेल तर तुम्ही याच्यातला कबड्डीच्या बाबतीतला केनेडी क्लब नावाचा एक चित्रपट पहा सर. अत्यंत कबड्डीवर बोलका चित्रपट आहे. त्या चित्रपटातलं राजकारण जर तुमच्या लक्षात आलं तर एक चांगला खेळाडू डावलला जातो, तो आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो, आणि ज्या संघ तो कबड्डीचा सामना बघण्यासाठी टीव्हीवर लाईव्ह बघत असतो, आणि भारताचा तो संघ एका परदेशी संघाकडून हरतो. मग आपला भारतीय खेळ असून सुद्धा आपण हरतो कशासाठी? याला काय म्हणायचं? हे सगळं पाहिल्यानंतर असं म्हणावंसं वाटतं, मानवते का उगाच बडवून घेतेस हूर, तुझेच उलटले तुझ्यावर भस्मासूर. अगदी बरोबर आठवे सर. खरं तर असं एकही क्षेत्र नाही की तिथे थोडंफार राजकारण होत नसेल, पण त्याच्याशिवाय संघर्षालाही मजा येत नसते. सर, माझा तुम्हाला पुढचा प्रश्न आहे. तुम्ही आता बोलत असताना 2-3 वेळा उल्लेख केल्यावरनं असं आढळतं की मध्यंतरी तुमच्या आयुष्यामध्ये खूप अशी उलथापालथ झालेली आहे. खरं तर 2001 पूर्वीचे आठवे सर आपण पहिल्या 3 प्रश्नांमध्ये जाणून घेतले. 2001 नंतर तर पुढचे 20 वर्षांचे आठवे सर, असं मागे वळून तुम्ही जेव्हा पाहतात तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल सर? सर, अत्यंत मोठ्या प्रश्नाला आपण हात घातला. मी जिद्दीला पेटल्यानंतर क्रीडा कला विकास प्रकल्प महापालिकेचा संघ स्थापन केला. मला नेहमी वाटायचं एकदा तरी आपण राज्य मारावं, आणि तुम्हाला आता जाणवलं, तुम्ही माझ्या बरोबर होता. 2 वर्ष आपण सलग राज्याच्या फायनल मारल्या, आणि 3ऱ्या वर्षी आपल्याला करोनानं फायनल मारू दिली नाही. 20/12/2001 रोजी मी चाकण येथे कबड्डीचा संघ निमंत्रित सामने खेळण्यासाठी घेऊन गेलो. सामने मुलं चांगले खेळल्या माझ्या मुली. परत येताना दुर्दैवानं माझा अपघात झाला. अपघात असा झाला की ज्या टेम्पो मध्ये आम्ही बसलो होतो, तो टेम्पो बिस्किटचा डबा गडगडावा तसा गडगडला, आणि त्या टेम्पोच्या खाली माझा डावा पाय आला. माझ्या पायाचे सर्व टेंडॉन्स कट झाले. माझ्या अँकलचे 2 तुकडे झालेले होते. ते 2 तुकडे मी माझ्या हाताने त्या पायाला असे जोडले, आणि एका दुसऱ्या गाडीत मला बसवण्यात आलं. माझ्या बरोबर एक खान नावाची माझी विद्यार्थिनी होती. ती तिच्या देवाचं नाव घेऊन अल्ला अल्ला म्हणत होती, आणि मी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणत होतो. मला वायशेम येथे ऍडमिट करण्यात आलं. रस्ता रोड हा खराब असल्यामुळे माझ्या पायामध्ये दगड माती कशी धूळ गेलेली होती, आणि पाहिजे तसा तिथं इलाज नाही होऊ शकला नाही, आणि त्याच्यामध्ये गॅस गँगरिंग झालं. गॅस गँगरिंग हा अत्यंत जीव घेणारा रोग आहे साहेब. म्हणजे आपलं मरण हे निश्चित होतं. तिथले डॉक्टर तज्ञ माणसं म्हणाले की माणूस वाचवायचा की पाय वाचवायचा आहे. माझी मिसेस, माझी मुलं लहान होती. मिसेस म्हणाली, एक पाय गेला तरी कसंही जगता येईल, माणूस वाचवा. ही बातमी हा म्हणता माझ्यावर आणि कबड्डीवर प्रेम करणाऱ्या अनेक लोकांना कळली. तात्कालिक उपायुक्त कोंडे साहेब, हितचिंतक धावून आले, आणि त्या काळच्या महापौरांनी येऊन सांगितलं, सरांचा पाय वाचलाच पाहिजे. तुम्हाला काय लागतंय ते सांगा, पाय तोडण्याची घाई करायची नाही. मुंबई सारख्या ठिकाणावरून दर दिवस विमानानं गॅस गँगरिंग वरचं इंजेक्शन यायचं, आणि महापौरांच्या समोर ड्रेसिंग व्हायचं.
ड्रेसिंग मध्ये सुधारणा त्यांना दिसून आली तरच ते खुश व्हायचे. काही ठराविक कालावधीनंतर पंकज जिंदाल नावाचे अमेरिकन सर्जन यांच्याकडे मला जहांगीर येथे पाठवण्यात आलं आणि जहांगीर येथे माझ्या पायाची मोठी सर्जरी झाली. सर कदाचित आपलं त्या दिवशी मरण हे निश्चित असेल हो, पण आपण केलेलं पुण्य आपल्या त्या मरणाच्या आड आला असेल आणि माझा परमेश्वर म्हणाला असेल रे थांब बाबा आणि त्याला काहीतरी करायचंय. आणि मग सर मी पुढचा काळ ठरवला की हे आपल्याला मिळालेलं आयुष्य हे आपलं नाही, कारण हे आपलं आयुष्य तेव्हाच गेलेलं आहे, कारण त्याच्यावर कधीच हराळी उगवली असती. आणि म्हणून तिथून पुढे मी स्वतःला कबड्डीसाठी झोकून दिलं, कारण त्याच कबड्डीनं मला वाचवलं ना. अगदी बरोबर. कदाचित सर देवाची सुद्धा ही इच्छा असेल की तुम्ही तुमचं जे काही पुढचं आयुष्य आहे ते आयुष्य कबड्डीच्या सेवेमध्येच घालवावं आणि त्यातून नवीन नवीन खेळाडू ह्या भारत देशाला मिळून द्यावे, ह्या महाराष्ट्राला मिळून द्यावे. कदाचित अशी त्यांची इच्छा असणार आहे सर. आणि खरं सांगायचं सर की जितनी संघर्षशील तेरी लढाई होगी, हर लढाई होगी. कदाचित तुमच्या या संघर्षाचंच फलित म्हणून तुमचा आज सर्वत्र दूरपर्यंत कौतुक होताना दिसतं आणि त्याच कौतुकाचा एक भाग स्पोर्ट्स डीच्या संवाद मातीतल्या खेळाडूचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून खरंच तुमचं कौतुक होत आहे. या गोष्टीसाठी मला स्वतःला अभिमानी सर, कारण मी सुद्धा तुमच्या संघाला पूर्ण, फक्त तुम्हालाच नव्हे तर तुमच्या पूर्ण संघाला मी अत्यंत जवळून बघतो. तुमचा संघर्ष, तुमच्यासह तुमच्या संघाचा संघर्ष हा खरंच वाखणण्याजोगा आहे. आणि सर खरं म्हणजे मी जेव्हा तुमच्या तोंडून होतं की तुमच्या संघातले जे काही खेळाडू आहेत त्या खेळाडूंना मध्यान्ह भोजन म्हणजे मधल्या वेळेचं जे काही प्रॅक्टिस दरम्यानचं जेवण मिळत असतं ते जेवण तुम्हाला इस्कॉन किंवा विविध संस्थांमार्फत जेव्हा मिळतं तेव्हा तुमच्या संघाला त्यांची भूक भागत असते. सर अशाही परिस्थितीमध्ये पूजा तेलंग, सिफा, त्याच्यानंतर मनीषा राठोड, चांदणी असे एकूण एक सरस असे खेळाडू तुमच्या संघामध्ये मला नेहमीच पाहायला आवडतात. आणि मी जेव्हा जेव्हा त्यांना भेटत असतो की एक वेगळं स्फुरण त्यांच्याकडे बघून चढत असतं की बस जर या परिस्थितीमध्ये हे खेळाडू इतका चांगला जर खेळ करत असेल, कुठलंही तंत्रज्ञान तुमच्याकडे नाहीये. मला वाटतं तुम्हाला अक्षरशः साध्या एका मॅचसाठी झगडावं लागलं होतं. तो किस्साही बऱ्याचदा तुमच्या तोंडून ऐकलेला आहे सर. या सगळ्या गोष्टींचा विचार करताना सर असा एखादा कुठला क्षण की जो तुमच्या नेहमीच लक्षात राहील, अविस्मरणीय असा क्षण तुमच्यासाठी तुम्ही कुठला सांगाल सर? जोशी सर, तो क्षण सांगण्याच्या आधी तुम्ही एका प्रश्नाला हात घातलेला आहे, त्याचं उत्तर थोडं देणं मला गरजेचं वाटतं. नक्कीच. माझ्या मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, नगर सदस्य अभिषेकजी बारणे, कैलास सेठू बाबा बारणे, अर्चना तानाजी बारणे, मनीषाताई बारणे, माझ्या विभागाचे सहाय्यक उपायुक्त संदीपजी खोत साहेब, माझ्या पूर्वीच्या सहाय्यक आयुक्त क्रीडा आशा राऊत, या सगळ्यांचं मला खूप सहकार्य लाभलेलं आहे सर. इस्कॉनची खिचडी ही मिळते ही अभिषेक शेठ बारणे यांच्याकडून मिळाली. ही मॅट ही अर्चनाताई बारणे आणि तानाजी बारणे यांच्या सहकार्याने मिळाली. मुलांना गणवेश किट हे बाबा बारणे देत आहेत. मंगल कार्यालयात मॅट टाकून सराव करण्यासाठी मंगल कार्यालय मोफत दिलं जातं मला. सुंदर असं ग्राउंड बनवून मिळालंय ते अभिषेक बारणे यांच्या प्रयत्नातून मिळाले. हे अशा पद्धतीनं साहेब आपण एखादं चांगलं काम करत असू ना की चांगली माणसं धावून येतात हो, आणि त्यातून हे आपण घडवू शकलेलो आहोत. सर तुम्ही दुसरा प्रश्न विचारला पूजा तेलंगच्या बाबतीतला. पूजा तेलंगच्या प्रसंगाला आपण पूर्णतः साक्षीदार आहात ना. मुंबई वर्सोवा येथे 18-19 राज्यस्तर कबड्डी 17 वर्षीय मुलींचे सामने खेळण्यासाठी मी संघ घेऊन गेलो होतो. त्या संघामध्ये 12 मुली, एक कोच आणि एक संघ व्यवस्थापिका असं येणं अपेक्षित होतं. मी 2 एक्स्ट्रा मुली सामने पाहतील, काही शिकतील, काही मदत होईल म्हणून 2 एक्स्ट्रा मुली आणि मी गेलो. आम्ही झालो एकूण 15 माणसं. संध्याकाळची वेळ झाली. निवास व्यवस्थापिकेच्या लक्षात आलं की यांची संख्या तर खूप दिसते. मुंबईच्या एका कॉन्व्हेंट शाळेत आमचा मुक्कामाची व्यवस्था झाली होती.
कॉन्व्हेंट शाळेत शिस्त होती, ती व्यवस्थापिका अत्यंत शिस्तप्रिय होती. मी त्यांना नावं नाही ठेवणार. मी वरिष्ठांना भेटलो आणि सांगितलं की आमच्याकडे आम्ही 15 लोक आहेत, आमचे 2 माणसं किंवा 3 माणसं ऍडजस्ट करण्याचा आपण विचार करावा ही विनंती. तिथल्या वरिष्ठांनी ते काही ऐकून घेतलं नाही. मग अशा परिस्थितीमध्ये जशी जशी संध्याकाळ होऊ लागली तसं तसं माझ्या मनामध्ये विचाराचं काहूर माजलं. काय करावं काय सुचेना. मी मुंबईतल्या माझ्या काही नातेवाईकांना फोन केले आणि सांगितलं की बाबा असं असं झालेलं आहे, माझ्या 2 मुलींच्या फक्त एका रात्रीच्या राहण्याची व्यवस्था आपल्याकडून होईल काय? फोन उचलायचे, हो म्हणायचे, परत काही रिप्लाय अजिबात नाही. बरं, मुली न्याव्यात लॉजवर, तर मुली आहेत त्या न्यायच्या कशा, ठेवायच्या कशा, हा प्रश्न माझ्या पुढे. अशा विचारात गडून गेलो असताना माझे मित्र म्हणूयात, ज्या ज्या ठिकाणी चित्रीकरणासाठी येतात असे स्पोर्ट्स इंडीचे सर्व लोक, त्यातले जितेंद्र जोशी म्हणाले, सर कसला विचार करताय, कसले चिंतेत आहात? आणि मी जितेंद्र जोशींना सांगितलं, सर म्हटलं असा असा मोठा प्रॉब्लेम झालाय, आपल्याला राहण्याची व्यवस्था आपल्याला एका रात्रीपुरतीची पाहिजे, काय करताय? जोशी सर, आपण म्हणालात की सर अजिबात काही काळजी करायची नाही, आपल्याला संध्याकाळी इथलं जेवण काय असेल करा अथवा नका करून निघा, आणि आपण आपली सासरवाडी ठाणे येथे आहे, तिथं आम्हाला तिघांना घेऊन आलात. उत्तमात उत्तम जेवणाची, भोजनाची व्यवस्था, निवासाची व्यवस्था, सर्व कुटुंबीय, तुमच्या सासूबाई, तुमची पत्नी, आम्ही आपल्या घरातच राहतोय असं आम्हाला वाटलं. आणि मग तेव्हा वाटलं की देव असतो कुठं? हा, देव तर माणसातच असतो ना, फक्त तो आपल्याला सापडावा लागतो. सर आपण देवासारखं आमच्या मदतीला धावून आलात. सकाळी पहाटच तुम्ही तशीच आणि सेवा केली आणि आपण सगळेच मिळून रिक्षा स्टँडवरून बस स्टँडवर स्पर्धेच्या ठिकाणी जाण्यासाठी निघालो. पहाटेची वेळ होती आणि लातूरहून आपल्याला फोन आला. विशेषतः मला त्या फोनवर पूजा तेलंगचे मामा बोलताना समजलं. पूजाचे मामा म्हणाले, सर पूजाची आई गेली. क्षणभर मी थबकलो, पायातलं त्राणच नाहीसं झालं, डोळ्यांनी आसू गाळायला सुरुवात केली, मन खिन्न झालं, काय करावं काही सुचेना. अशा परिस्थितीमध्ये वर्षभर सराव केलेला, काबाड कष्ट केलेलं, राज्याची फायनल आहे, ते पूजा तेलंग उत्कृष्ट प्लेयर आहे, अष्टपैलू खेळाडू आहे, चढाई पकड हिच्यावर तिचं वर्चस्व आहे, आणि असा जर खेळाडू आता आपण पाठवला तर वर्षभराची मेहनत आपली फुकट जाईल. म्हणून मी तिच्या मामाला सर्व बाबी समजावून सांगितल्या आणि तिचे मामा म्हणाले, सर तुम्ही घ्याल तो निर्णय, तिची आई तर गेलेलीच आहे, तिच्या हातात काहीतरी मिळेल तरी ना. आणि जोशी सर, सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं की आपण ही सगळी गोष्टी गुप्त ठेवायची आहे, कुणालाही कळू द्यायचं नाहीये. आणि आपण वर्सोवा येथे आलो, आपण ती माहिती गुप्त ठेवली, कारण ही जर माहिती मुलांना कळली, कोणाला कळली तर ती सर्वत्र पसरली असती, दुःखाचं वातावरण झालं असतं, सर्वत्र रडारड झाली असती, राज्याची फायनल होती, खेळण्याची मानसिकता राहिली नसती. मेरा नाम जोकर मधल्या त्या राजू सारखी आता पूजा तेलंगची स्थिती होती. राजू अब तुम्हारी बारी आहे, तसं पूजा आता तुझी बारी आहे, शो मस्ट गो ऑन अशी म्हणण्याची माझ्यावर वेळ आली. पूजा तेलंगसह सर्वच खेळाडू, तेजल महाजन, भूमिका, मनी, चांदणी, सविता, निकिता, सर्व मुली उत्कृष्ट खेळल्या आणि तुम्हाला तुमच्या डोळ्यात देखत राज्याची 17 वर्षाची फायनल आपण 17 पॉइंटच्या फरकानं मारली. आणि तो चषक घेण्यासाठी मी मनीषा कॅप्टन होती, तिच्यासह पूजा तेलंगला स्टेजवर पाठवलं. पूजाचा आनंद गगनात मावत नव्हता. तिच्या हातामध्ये तो चषक शोभून दिसत होता. ती चषक वरवर उंचावत होती, त्याच्याकडे पाहत होती. पण त्या क्षणी माझ्या मनामध्ये आलं होतं की अरे, या मुलीला आपल्या आईचं शेवटी मुख बघता आलं नाही की चषकाकडे किती आनंदानं बघतीये. आणि सर आपण ही बातमी तिला 24 तासानंतर सांगितली. त्याचं कारण पण तसंच आहे. मुली म्हणाल्या आम्हाला, सर आम्ही राज्य मारले, आम्हाला मुंबई फिरवा. आणि मग आपण सांगून टाकलं की आपल्याला आता मुंबई फिरता येणार नाही, आपल्या संघामध्ये अत्यंत
दुःखद आणि दुर्घटना घडलेली आपण जाऊयात. आणि मग तिथून पुढे बसमध्ये रडारड सुरू झाली आणि तेलंग ही माझ्या खांद्यावर पडून रडत होती. खरं तर सर एक अभिमान वाटला होता की त्या क्षणाला मी तुमच्या सोबत तिथे आलो होतो. खरं तर ती स्पर्धा ही चित्रीकरणाची आमची पहिली स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेत तुमच्या सारख्या एक गुरु, खरं म्हणजे गुरुच म्हणावं लागेल, कारण गुरुशिवाय हे दुसरं कोणालाही करायला जमत नाही. तर त्या गुरुची सेवा करण्याची संधी मला तिथे स्पोर्ट्स इंडियाच्या माध्यमातून मिळाली होती. खरं तर मी यासाठी तुमचे आभार मानले पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की दुर्दैव असं होतं की त्या वाईट घटनेचा साक्षीदार मला व्हावं लागलं होतं की ज्यावेळेस पूजा तेलंग तिच्या आई हयात नसताना ती ज्या जिगरीने खेळली होती. खरं तर त्या राज्यस्तरीय स्पर्धा मला अजूनही आठवतं की राज्यस्तरीय ती स्पर्धा जिंकण्यासाठी सिंहाचा वाटा त्या पूजा तेलंगचा होता. आणि खरंच ह्या ज्या काही घटनांचा जेव्हा आपण मागोवा घेत असतो, जेव्हा आपण अशा वाईट घटना किंवा चांगल्या घटनांचा एक आढावा आपण घेत असतो, तेव्हा त्या सगळ्या घटना आपल्या डोळ्यासमोर नजरेसमोरच जात असतात. आणि आता ही माझी स्वतःची ही तीच परिस्थिती की ती पूर्ण घटना तुम्ही सांगत असताना, तुम्ही वर्णन करत असताना ती घटना माझ्या डोळ्यासमोरून गेली. पण पूजा तेलंगचा जो काही एक स्पिरिट होता तो खरंच त्या पूर्ण वाखाणण्याजोगा होता. आणि असे बरेचसे खेळाडू तुम्हाला लाभलेले आहेत सर. सर खूप छान वाटलं तुमच्याशी आज संवाद साधून. आणि आता वेळ झालेली आहे सुप्रिया बडवे मॅम यांना इथे बोलवण्याची. बडवे मॅम तुम्ही इथे यावं आणि आतापर्यंत झालेला जी काही आठवे सरांची मुलाखत होती त्या मुलाखतीचा आढावा तुम्ही घ्यावा असं मी तुम्हाला विनंती करतो. बडवे मॅम. आठवेजींची जी ही मुलाखत होती पूर्ण, ती अतिशय म्हणजे अक्षरशः रोमांच उभे राहिले ऐकताना. किती एक मोठा दुर्दैवी अपघात होणं किंवा खूप कसं म्हणजे त्यांचं जीवन अगदी शून्यातून विश्व निर्माण करणं काय असतं ते त्यांच्याकडे बघून मला जाणवलं. हे सगळं हा जो संघर्ष करताना मला लक्षात येतं की त्यांच्यामध्ये जेवढा संघर्ष जास्त तेवढी एक तर जिद्द निर्माण होते किंवा माणूस कधी कधी नैराश्यात जातो. पण मला हे इथे आवर्जून सांगावं असं वाटतं की हे जे सगळे तुम्हाला आव्हानं आली त्याच्यातून तुम्ही ते चांगल्या रीतीने घेतले, उत्तम रीतीने. म्हणजे पॉझिटिव्ह आपण जो शब्द आजकाल खूप प्रचलित झालाय तो पॉझिटिव्हली घेऊन त्याच्यामधून त्या आव्हानांना मी संधीमध्ये कसं त्याचं परिवर्तन करू शकेल आणि त्याच्यातून मी जास्त स्वतःची प्रगती कशी करू शकेल. नुसतं स्वतःची प्रगती न करता मी माझा एक उत्तम संघ कसा कबड्डीचा निर्माण करू शकेल आणि माझ्या ज्या संघातील सगळ्या खेळाडूंना मी उत्तम मार्गदर्शन करून त्यांचं आयुष्य क्रीडा क्षेत्रातलं, क्रीडा जगतात त्यांचं कसं नाव चांगलं उत्तम रीतीने तयार करू शकेल असा तुम्ही इतका मोठा विचार केला. आणि खूप हे खरंच म्हणजे स्वतःचं अशा एवढ्या शारीरिक अडचणींना तोंड देत मानसिक सामर्थ्य सांभाळत असा जीवन प्रवास घडवणं हे खरंच खूप कठीण आहे. आणि मला खरंच त्याच्याबद्दल स्पोर्ट्स इंडिया तर्फे तुमचं खूप खूप अभिनंदन करावं असं वाटतं. हा तुमचा प्रवास खूपच स्पृहणीय आहे असं मला नक्कीच जाणवतं. तुमच्या प्रवासातली दुर्दैवी घटना, तुमचा तो त्याला म्हणजे अगदी तुमचा पायाचा आता काय करायचं इथपर्यंत आलेला निर्णय, त्याच्यातून पुन्हा तुम्हाला त्याच्यासाठी लाभलेला अनेक मान्यवरांचा तुम्हाला पाठिंबा आणि त्याबरोबरच तुम्ही स्वतः आणि तुमच्या कुटुंबानी केलेली त्याच्यासाठीची एक मानसिक तयारी आणि त्याच्यातून खूप प्रखरपणे त्या सगळ्या संकटांना तोंड देऊन एकदम उसळी मारणं जे एक उत्तम खेळाडूचं लक्षण आहे ते तुम्ही अतिशय सुंदरपणे तुमच्या जीवनात अंमलात आणलं. हे करता करता अजून एक घटना मला आज कळली की जी खरंच मला माहिती नव्हती की पूजा तेलंगच्या बाबतीत म्हणजे आज खरंच किती कठीण असतं. एक प्रशिक्षक म्हणून तुम्ही जेव्हा संघ घडवता तेव्हा नुसतंच त्या खेळाडूंची तुम्ही एक प्रकारचे तुमचं चांगलं एक बॉन्डिंग होत असतं.
पण जेव्हा अशी काहीतरी खूप अशी म्हणजे एकीकडे काहीतरी एक तुमची खूप महत्वाची स्पर्धा असते आणि एकीकडे खूप दुःखद घटना घडलेली असते, तर हे सगळं स्वतःच्या मनामध्ये लपवून सगळं स्वतःच्याकडे साठवून त्या व्यक्तीला काही न करता सगळे अश्रू आपल्या पुरतेच मर्यादित ठेवून त्या खेळाडूला खूप पाठिंबा देणं, त्याला खूप प्रोत्साहन देणं आणि त्याच्या पण करिअरसाठी काहीतरी घडवणं आणि नंतर हा प्रसंग पूर्णपणे त्यांना सांगणं खूप कठीण काम आहे हे नक्कीच. आणि हे तुम्ही अतिशय उत्तमपणे निभावलं आहे. तर मला वाटतं की हे एकदम म्हणजे शिक्षक म्हणजे डॉक्टर अब्दुल कलाम नेहमी म्हणायचे की शिक्षक हा आपल्या संपूर्ण देशाचा एक भक्कम पाया आहे आणि एक उत्तम शिक्षण एक उत्तम समाज घडवू शकतो. तर मला वाटतं हे शिक्षक असणं हा तुमचा एक प्रवास होता, पण क्रीडा प्रशिक्षण असणं हा तुमच्या मानाचा तुरा होता त्याच्यातला आणि तो तुम्ही उत्तमपणे निभावला आणि उत्तम खेळाडू तुम्ही घडवले. तर असेच तुमच्या या पुढच्या कारकिर्दीसाठी तुम्हाला खूप खूप स्पोर्ट्स इंडिया तर्फे शुभेच्छा आणि तुम्ही अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहा. संघर्ष आव्हानं हा तर जीवनाचा भाग आहे, तो कोणीही व्यक्ती असतो त्याला करायलाच लागतो, पण त्याच्यातून सगळ्यात मोठा आज जो आपल्यासाठी एक संदेश आहे सगळ्या खेळाडूंसाठी की उसळी मारून पुन्हा बाहेर येणं आणि पुन्हा खूप जिद्दीने आणि चिकाटीने ह्या सगळ्या गोष्टी आत्मसात करून पुन्हा स्वतःचं एक व्यक्तिमत्व घडवणं, यासाठी मी तुमचं पुनश्च आभार मानते स्पोर्ट्स इंडिया तर्फे आणि तुम्हाला अशीच जीवनात प्रगती होत राहो आणि तुमचा यशाचा आलेख असाच उंचावत जावो ही स्पोर्ट्स इंडिया तर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि आज सगळी माझी टेक्निकल टीम आणि माझे सगळे जे सहकारी आहेत ते या कार्यक्रमासाठी खूप छान मेहनत घेत असतात, त्यांचं पण या प्रसंगी मी सगळ्यांचं कौतुक करते. थँक्यू. ओव्हर टू यू जितेंद्र. थँक्यू बडवे मॅम. खर तर आठवे सरांचा हा प्रवास हा एक प्रवास नाही म्हणता येणार, तर यांना अनुभवाची एक शिदोरीच म्हणता येईल. ज्यांनी ही शिदोरी सोबत घेतली तो आयुष्यात यशस्वी झाल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. असाच एक मार्गदर्शक किंवा एक आदर्श असा प्रवास आठवे सरांचा आपण संवाद मातीतल्या खेळाडूंशी या कार्यक्रमाच्या अनुभवला. आणि असे अजून बरेचसे आठवे सर, मी खरं तर त्यांनाही आठवे सरच म्हणेल, की अजून असे बरेचसे आठवे सर ह्या समाजात आपल्याला वावरताना दिसतात. तर अशाच एक आदर्शांना वेळोवेळी स्पोर्ट्स इंडियाच्या संवाद मातीतल्या खेळाडूंशी ह्या कार्यक्रमाद्वारे आपण समाजापुढे नेहमीच आणण्याचा प्रयत्न करत राहू. तर पुन्हा एकदा भेटूयात पुढच्या मंगळवारी नवीन आदर्शासह ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्यायची. जरीही लॉकडाऊन उठला तरीही अजूनही कोरोना संपलेला नाहीये. कोरोना अजूनही आपल्या आजूबाजूला आसपास आपल्याला कॅप्चर करण्यासाठी टपून बसलेला, तर त्याला टॅकल करणं हे सगळ्यात महत्वाचं आत्ताचं आपलं काम आहे. एकदा जर का त्याला टॅकल केलं तर नक्कीच जीवनाच्या ह्या खेळपट्टीवरचा जो सामना असेल तो सामनाची विजयी माळ नक्कीच आपल्या घशात जाईल. एक चांगली बातमी याच्यामध्ये की दुसरी लाट कुठेतरी ओसरायला लागलेली आहे, पण अजून गाफील राहून चालणार नाही. तर प्रत्येकाने काळजी घ्या, घरातच राहा शक्यतोवर. जर काही इमर्जन्सीमुळे जर बाहेर पडत असेल तर सॅनिटायझरचा वापरही करा आणि लक्षात ठेवा की 2 व्यक्तींमधलं अंतर हे गव्हर्नमेंटने केलेल्या निर्देशकानुसारच असावं. तर पुन्हा एकदा भेटूया पुढच्या मंगळवारी नवीन आदर्श व्यक्तींसह. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.